कार्तिकी यात्रेनिमित्त पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन हे 24 तास खुलं राहणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली। दरवर्षी कार्तिकी यात्रेला भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता यात्रा कालावधीत चांगला मुहूर्त आणि दिवस पाहून श्रींचा पलंग काढून भाविकांना 24 तास दर्शन उपलब्ध करून देण्यात येतं। यावर्षी दिनांक 26 ऑक्टोबर रोजी चांगला दिवस असल्यानं विधिवत पूजा करून श्रींचा पलंग काढण्यात आला। विठ्ठलाच्या मूर्तीच्या पाठीशी लोड तर रुक्मिणी मातेच्या मूर्तीच्या पाठीशी तक्क्या देण्यात आला। त्यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं 24 तास दर्शन सुरू राहणार असल्याचं मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितलं। श्रींचा पलंग काढल्यानं काकडा आरती, पोशाख, धूपारती, शेजारती आदी राजोपचार बंद होऊन नित्यपूजा, महानैवेद्य आणि गंधाक्षता हे राजोपचार सुरू राहतील। 9 नोव्हेंबर प्रक्षाळ पूजेपर्यंत 24 तास दर्शन उपलब्ध असणार आहे। श्रींचा पलंग काढताना पूजेवेळी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्या शकुंतला नडगिरे, हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, ॲडव्होकेट माधवी निगडे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत, लेखा अधिकारी मुकेश अनेचा, विभाग प्रमुख संजय कोकिळ, अतुल बक्षी आणि पौरोहित्य करणारे कर्मचारी उपस्थित होते। दर्शन रांगेत मोठ्या प्रमाणात भाविक आहेत। या भाविकांचं लवकरात लवकर दर्शन होण्यासाठी दर्शन रांग जलद आणि द्रुतगतीनं चालवण्याकामी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत। परंपरेनुसार श्रींचा पलंग काढल्यानं दैनंदिन 24 तास मुखदर्शन आणि 22 तास 15 मिनिटे पदस्पर्श दर्शन उपलब्ध आहे। याशिवाय मंदिर समितीच्या संकेतस्थळावरून आणि जागोजागी LED टीव्हीद्वारे लाईव्ह दर्शन उपलब्ध करून देण्यात येत आहे। संपूर्ण यात्रा कालावधीत भाविकांच्या हस्ते होणाऱ्या पूजा आणि VIP दर्शन बंद करण्यात आलं आहे। तसंच यात्रा कालावधीतील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराशी संबंधित असलेल्या प्रथा आणि परंपरांचं कटाक्षानं पालन करण्यात येत असून श्रींचा पलंग काढणं, एकादशीच्या सर्व पूजा, महानैवेद्य, श्रींच्या पादुकांची मिरवणूक, महाद्वारकाला प्रक्षाळ पूजेचं योग्य ते नियोजन करण्यात आल्याचं कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितलं।